भिगवणमधील हिंदू संघटना आक्रमक झाल्या। पुणे सोलापूर महामार्ग अडवला गेला। हिंदू संघटनांनी महामार्गावर टायर पेटवले। तरुणीच्या अपहरण प्रकरणी 2 तरुणांना अटक करण्याची मागणी हिंदू संघटनेने केली आहे। काही दिवसांपूर्वी 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झालं होतं। या प्रकरणी 2 तरुणांना लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटनांनी पुणे सोलापूर महामार्ग अडवून धरला। त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती। हिंदू संघटनांनी हे आंदोलन केलं। एका तरुणीला अपहरण केल्याप्रकरणी हिंदू संघटना आक्रमक झाली। या प्रकरणी ज्याने अपहरण केलं आहे अशा 2 तरुणांवर कारवाई करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी या हिंदू संघटनांनी केली आणि या मागणीसाठी महामार्गावर हे आंदोलन केले गेलं। पुणे सोलापूर महामार्गावर रस्ता अडवत महामार्गावर हे आंदोलन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। टायर जाळून या सर्व तरुणांनी, हिंदू संघटनेच्या तरुणांनी हे आंदोलन केलं। भिगवणमधील हे सर्व तरुण होते। पुणे सोलापूर महामार्ग अडवला, त्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती। अपहरण केलेल्या तरुणीची सुटका झालेली आहे, मात्र या प्रकरणी ज्यांनी अपहरण केलं अशा 2 तरुणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं। हिंदू संघटनेकडून हे आंदोलन केलं गेलं। पुणे सोलापूर महामार्गावर आंदोलन केलं गेलं। महामार्गावर टायर जाळून हे आंदोलन केलं गेलं, त्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती। ही दृश्य आपण पाहतोय। हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या। पुणे सोलापूर महामार्गावर हे आंदोलन केलं गेलं, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती। तरुणीचं अपहरण ज्या 2 तरुणांनी केलं होतं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं। लवकरात लवकर या 2 तरुणांना अटक करावी अशी मागणी सुद्धा या हिंदू संघटनेकडून केली गेली आहे। काही दिवसांपूर्वी 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झालं होतं आणि या प्रकरणी हे आंदोलन केलं गेलं आहे। भाजप आमदार राहुल कुल आपल्यासोबत जोडलेले आहेत। राहुलजी, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। एका तरुणीचं अपहरण झालं होतं, 2 तरुणांनी हे अपहरण केलं होतं। या तरुणांवर कारवाई करावी यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। आंदोलनाची खरंच गरज होती की पोलिसांसमोर जाऊन पोलिसांना विनंतीही करता आली असती? नाही, लोकांच्या भावना तीव्र असल्यामुळे आंदोलन घडतंय, परंतु माननीय पोलीस जे अधीक्षक आहेत संदीप गिल साहेब, त्याचबरोबर ऍडिशनल एसपी, डीएसपी आणि पोलीस यंत्रणेशी माझी सर्व चर्चा झालेली आहे। संबंधित कुटुंबियांच्या नातेवाईकांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा शोध घेण्याच्या सूचना झालेल्या आहेत। पूर्ण जिल्ह्याचं पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आता घटनास्थळी आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी शोध पथकं रवाना झालेली आहेत आणि संबंधित तरुणावर कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना झालेल्या असल्यामुळे अपेक्षित आहे की संबंधित आरोपी लवकर ताब्यात येऊन कारवाई होईल। जी, मात्र राहुलजी, काही दिवसांपूर्वी 21 वर्षीय तरुणीचं हे अपहरण झालेलं आहे। अद्यापही हे सर्व जे आरोपी आहेत ते सापडत नाहीयेत। पोलीस प्रशासनाचं अपयश नाही म्हणता येते? बातमी आली ते आज घटना घडली अशी मला माहिती मिळालेली आहे आणि त्या नातेवाईकांनी सुद्धा आज घटना घडली असं सांगितलेलं आहे। त्यामुळे मला जी माहिती आहे त्याप्रमाणे ही घटना आज घडली आणि तातडीनं काही तासामध्ये वेगवेगळी पोलीस पथकं त्या ठिकाणी रवाना झालेली आहेत आणि अतिशय गतीने त्या ठिकाणी शीघ्र कारवाई करण्यासंदर्भातली आम्ही काळजी घेतोय। मी त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे आणि सगळ्यांच्या संपर्कात आहे। ओके, ठीक आहे। राहुल कुलजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।